वयाच्या 60 नंतरही स्ट्रॉंग परफॉर्मन्स, बेडवर स्ट्रॉंगली टिकणं हे शक्य आहे का? झोपेचा काय परिणाम होतो, हॉर्मोन्सचा काय परिणाम होतो, ब्लड फ्लोचा काय परिणाम होतो, या पाठीमागलं विज्ञान काय आहे, याकरता हा व्हिडिओ आहे. जर तुमचं वय 40च्या पुढे गेलं असेल तर एक वास्तव आहे का, जर 2 पुरुषांपैकी एकाला इरेक्शनची समस्या आहे, म्हणजे फर्मनेस येत नाही, ताठरता येत नाही, कडकपणा येत नाही, किंवा स्टॅमिना टिकत नाही, किंवा रिलायबली प्रत्येक वेळेस ताठ होईलच याची गॅरंटी नाही, आणि हे पूर्ण अपयश नाही आहे, पण हा शरीराचा एक सिग्नल आहे, एक इशारा आहे की बा मला काहीतरी सपोर्ट पाहिजे. आणि जसं जसं वय वाढत जातं, 50-60 कडे झुकतं, ही समस्या अधिक तीव्र होते, कॉमन होते, आणि मग याकडे जर दुर्लक्ष झालं तर दुर्दैवाने बहुतेक पुरुष यामध्ये डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करतात. काही लोकांना लाज वाटते, अपराधीपणाची भावना येते, स्वतःला दोषी ठरवतात, आणि मग काहीतरी क्विक उपाय शोधण्याच्या मागे लागतात. ते मूळ कारण कधी शोधत नाहीत. पण तुम्हाला मी आणखीन एक बातमी आज देतोय, आणि ती म्हणजे की विज्ञान हे सांगतं की आपलं वय वाढणं ही काही शिक्षा नाही आहे. वय वाढतंय तर ठीक आहे, ही एक रिपेरेबल सिस्टीम आहे, हे दुरुस्त होऊ शकते. सिस्टीम दुरुस्त करणं आपलं काम आहे, आपण ते करू शकतो. तर 40 नंतर 50-60 किती पण होऊ द्या, इरेक्शन पॉसिबल आहे. तर इरेक्टल प्रॉब्लेम जो आहे हा फक्त सेक्सचा प्रॉब्लेम नाही आहे. 40 नंतर जर टाईटनेसची समस्या असेल, कठोरपणाची, कडकपणाची समस्या असेल, तर याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम शरीरामध्ये होतो आहे, आणि तो शोधणं आवश्यक आहे. कडकपणा कमी होतो, स्टॅमिना घटतो, परफॉर्मन्स प्रेडिक्टेबल राहत नाही, म्हणजे बऱ्याच वेळा होईल की नाही होईल शंका आहे. तर ही फक्त सेक्शुअल समस्या नाही आहे, तर ही एक शरीराची समस्या आहे, सिस्टमिक समस्या आहे, आणि त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. स्लीप म्हणजे झोप, हॉर्मोन्स आणि ब्लड फ्लो हे तिन्ही घटक खूप जोडलेले आहेत एकमेकाला. टेस्टोस्टेरॉन तुमचं जे आहे, जे वाढतं सेक्स हॉर्मोन जे आहे, हे रात्रीचं रिपेअर हॉर्मोन आहे. तर टेस्टोस्टेरॉनला फक्त सेक्स हॉर्मोन समजणं ॲक्च्युली तसं म्हटलं चुकीचं आहे. टेस्टोस्टेरॉन हा तुमच्या शरीराचा एक ओव्हरनाईट रिपेअर सिग्नल आहे. जसं रात्री रस्ता दुरुस्त करणारी एक टीम येते, तसं डीप स्लीपमध्ये टेस्टोस्टेरॉन शरीराची दुरुस्ती करतो. शिकागोच्या एका स्टडीमध्ये तरुणांना 5 तास झोपू दिलं. दर आठवड्याला टेस्टोस्टेरॉन 15% कमी झालं, म्हणजे 7 दिवसात 10 ते 15 वर्षांच्या एजिंगसारखा परिणाम दिसायला लागला. म्हणजे कमी झोप, कमी टेस्टोस्टेरॉन. 60व्या वर्षी जर झोप व्यवस्थित नसेल तर टेस्टोस्टेरॉन रिचार्ज होणारच नाही, टेस्टोस्टेरॉनचा डोस किंवा लेवल कमी होऊन जाईल. म्हणजे झोप कमी, डबल डॅमेज आहे. कसं काय? एक तर टेस्टोस्टेरॉन कमी तयार होतं, आणि टेस्टोस्टेरॉन कमी झालं तर रिपेअर कमी होतं, आणि मग यामध्ये कॉर्टिसॉल जे आहे स्ट्रेस हार्मोन तो वाढतो झोप जर कमी असेल तर. कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे हा स्ट्रेस हार्मोन हा टेस्टोस्टेरॉनला ब्लॉक करतो. म्हणजेच काय आलं की वाईट झोप, कमी टेस्टोस्टेरॉन, जास्त झोप असेल टेस्टोस्टेरॉन ब्लॉक, हे सगळं होत जातं, आणि 60 नंतर ते हे जास्तीत होत जातं. 60 नंतर झोप येत नाही, लवकर उघडते किंवा लवकर झोप लागत नाही. त्याकरता जर आपण मेलॅटोनिनची गोळी घेतली काही वेळा, मेलॅटोनिन, तर मेलॅटोनिन हा नैसर्गिक हॉर्मोन आहे, आणि त्याने आपल्याला चांगली झोप येऊ शकते. तर कधी कधी आपण मेलॅटोनिनची गोळी घेऊ शकता, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. काय होतं की मेलॅटोनिनचे 3 मोठे फायदे आहेत. एक आहे टेस्टोस्टेरॉन प्रोटेक्शन, म्हणजे काय होतं की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे त्यापासून टेस्टिसचं संरक्षण करणं. नंबर 2चा फायदा आहे ब्लड फ्लो आणि इरेक्शन, म्हणजे एंडोथेलियल सेलचे संरक्षण करणं, हे मेलॅटोनिनचं काम आहे. आणि त्याबरोबरच नायट्रिक ऑक्साईडचं रिलीज सुधारणं पण काम करतं. आणि नायट्रिक ऑक्साईडचं जर रिलीज सुधारलं गेलं, म्हणजे जर सुटलं ते मोकळं, तर इरेक्शनचा तो ग्रीन सिग्नल आहे. नंबर 3 प्रॉस्टेट आणि नाईट युरिनेशन हे फार महत्त्वाचं आहे. तर प्रॉस्टेटचे इन्फ्लेमेशन जर असेल तर ते कमी करण्यास मदत होते, तुमची झोप चांगली झाली आणि टेस्टोस्टेरॉनचे लेवल चांगले असतील तर. 60व्या वर्षी मेलॅटोनिन 20 वर्षाच्या तुलनेत 50% कमी असतं. 50%. म्हणजे प्रॅक्टिकल टिप काय आता आपल्याला की 1 ते 3 ग्राम मेलॅटोनिन झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटे आधी तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला शांत झोप लागेल. लाईट डिम करा, स्क्रीन कमी करा, आणि तुम्हाला शांत झोप लागली तर फायदाच फायदा आहे. व्हिटॅमिन डी हे जे आहे, हे व्हिटॅमिन डी फक्त हाडांसाठी नाही आहे. व्हिटॅमिन डीचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे एक तर टेस्टोस्टेरॉनला सपोर्ट करतो व्हिटॅमिन डी, त्याचबरोबर व्हॅस्क्युलर हेल्थ सुधारतं, मूड आणि एनर्जी सुधारतं. त्यामुळे जर लो व्हिटॅमिन डी असेल तुमच्या शरीरामध्ये तर थकवा जाणवतो, चिडचिडेपणा येतो, सेक्सची इच्छा कमी होते. त्यामुळे प्रॅक्टिकल टिप काय? प्रॅक्टिकल टिप हे आहे की व्हिटॅमिन डीची ब्लड टेस्ट करून घ्यायला हवी, आणि जर व्हिटॅमिन डीची जर लेवल कमी असेल तर व्हिटॅमिन डी बाहेरून घ्यायला हवं.
डिनरसोबत घ्या, नुसत्या गोळ्या घ्या, लिक्विड सोल्युशन ते घ्या, काही पण घ्या. आता आपण प्रश्न करूया मॅग्नेशियमचा. मॅग्नेशियम हे रिलॅक्सेशन कॉज करतं. तर 300 मिलीग्राम प्लस मॅग्नेशियम जर आपण घेतलं, 300 मिलीग्राम प्लस मॅग्नेशियम शरीरामध्ये जर आवश्यक आहे, ते जर घेतलं गेलं तर मसल क्रॅम्प्स कमी होतात, झोप चांगली लागते, झोप सुधारते, ॲक्च्युली क्वालिटी चांगली होते आणि त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉनला एक सपोर्ट मिळून जातो. म्हणून मॅग्नेशियमची लेवलसुद्धा शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम हे ब्लड व्हेसलला रिलॅक्स करतं, नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिसला मदत करतं, कॉर्टिसॉल कंट्रोल करतं. यामुळे मॅग्नेशियम हा खूप उत्तम घटक आहे. मॅग्नेशियम मशीनच्या गिअरसाठी जसं ऑइल आवश्यक आहे तसं शरीराला आवश्यक आहे. आता मॅग्नेशियमचे बेस्ट फॉर्म्स काय आहेत? बेस्ट फॉर्म्स आहेत मॅग्नेशियम ग्लायसिनेट, मॅग्नेशियम सायट्रेट, हे फार इम्पॉर्टंट आहेत. तर झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटे आधी जर आपण मॅग्नेशियम घेतलं तर त्याचा उत्तम परिणाम इरेक्शनवरती होतो आणि त्याचबरोबर लिबिडोसुद्धा वाढतो. सध्याच्या सायन्सच्या अनुसार इरेक्शनचा प्रॉब्लेम जर असेल तर याचा अर्थ हार्ट डिसीजचा एक ती वॉर्निंग आहे. त्यामुळे जर इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे तर हार्ट डिसीज आहे की नाही तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इरेक्शनला हलक्यात घेऊ नका. आपलं काय आता वय झालेलं आहे, आता काय आपलं वय आहे का सेक्स करायचं असं पण हलक्यात घेऊ नका. इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर त्वरित आपले हार्ट तपासून घ्या, BP, कोलेस्ट्रॉल, शुगर सगळं तपासणं आवश्यक आहे. याचबरोबर आपण हे पाहायला पाहिजे की दुपारनंतर कॉफी घ्यायला नको, चहा किंवा कॉफी. झोपण्याच्या 2 तास आधी फ्लुइड्स कमी, पाणी कमी घ्यायला पाहिजे. दिवसा भरपूर पाणी प्या. ब्रिस्क वॉकिंग करणं आवश्यक आहे, फास्ट 40 मिनिटामध्ये 5 किलोमीटर. सायकलिंग करणं आवश्यक आहे. हे सगळं तुम्ही जर केलं तर फिट राहतो, तंदुरुस्त राहतो आणि त्यामुळे झोप पण चांगली राहते आणि सेक्शुअल हेल्थ पण चांगली होते. त्याचबरोबर डाएट, बॅलन्स डाएट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. अल्कोहोल कमी, कॅफेन कमी, एकदम कमी लिमिटमध्ये. चहा कॉफी बंद करायला पाहिजे, गोड टोटली बंद करायला पाहिजे. हे जर सगळं केलं तर डेफिनेटली आपलं सेक्शुअल लाईफ सुधारेल. 40 असो, 45 असो किंवा 60 असो, एजिंगमुळे काही फरक पडत नाही. लाईफस्टाईल बदला, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणामध्ये घ्या आणि गरज असेल तर मेलॅटोनिनसारखे गोळ्या घ्या की जेणेकरून तुम्हाला झोप चांगली लागेल, टेस्टोस्टेरॉन लेवल चांगले राहतील आणि सेक्शुअल लाईफ तुमचं चांगलं होईल. झोप सुधारली, हॉर्मोन सुधारते, हॉर्मोन सुधारले तर बॉडी स्ट्रेंथ वाढते, कॉन्फिडन्स परत येतो आणि सेक्शुअल लाईफ उत्तम होतं. तर 60 नंतर, वयाच्या 60 नंतर व्हायटॅलिटी, एनर्जी जी आहे ती काही नशिबाने येत नाही. मग ती कशामुळे येते? ती येते नंबर 1 नॉलेज, कन्सिस्टन्सी आणि केअर. जेव्हा तुम्ही झोप, हॉर्मोन्स आणि सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन हे तिन्ही अलाईन करता तेव्हा शरीर पुन्हा रिस्पॉन्ड करायला लागतं. त्यामुळे तुमचं पाहणं हे आवश्यक आहे किंवा आपण फिट आहे की नाही, तंदुरुस्त आहो की नाही. आणि हा व्हिडिओ लोकांना शेअर करा. 60 नंतरसुद्धा मरेपर्यंत सेक्शुअल लाईफ पॉसिबल आहे आणि एन्जॉय करू शकतो. व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.